झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण होणार आहे। विजय आमचाच होईल असे दावे युती आणि आघाडीने केलेत, पण आघाडी आणि युतीमधली अंतर्गत आव्हानं लक्षात घेता ही निवडणूक कुणासाठीही नक्कीच सोपी नाही। नगरसेवकांच्या निवडणुकीनंतर आता सगळ्यांचं लक्ष पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांकडे लागले। आघाडीकडून वसंत डावखरेंचा मुलगा निरंजन डावखरे यांना तिकीट देण्यात आले, तर डावखरेंचे पक्षांतर्गत शत्रू जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक हे निरंजन डावखरेंना या निवडणुकीत मदत करतील का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। असं असलं तरी सध्या तरी आघाडीचाच विजय होईल असा दावा निरंजन डावखरेंनी केलाय। दुसरीकडे भाजपच्या संजय केळकरांना तिकीट मिळालंय, त्यांनीही विजयाचा दावा केलाय। पण डावखरे आणि शिवसेनेची मैत्री लक्षात घेता शिवसेना मित्रधर्म पाळणार की युती धर्माला जागणार याचे पत्ते अजूनही खुले झालेले नाहीत। भाजपासाठी ही रत्नागिरीचे बाळ माने ही डोकेदुखी ठरू शकते, तर दुसरीकडे गेल्या वेळचे आघाडीचे उमेदवार निलेश चव्हाण यांनी प्रचंड संख्येनं नोंदणी करून सुद्धा त्यांनाच डावलल्यानं आघाडीला त्यांची नाराजीही दुर्लक्षित करून चालणार नाही। याशिवाय युती आणि आघाडीत अंतर्गत आव्हानं असतानाच मनसे फॅक्टरलाही कमी लेखणं परवडणार नाहीये। त्यामुळे ठाण्याच्या या निवडणुकीत चांगलेच रंग भरले गेलेत। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।